खरं म्हणजे मुरबाड मतदारसंघातील तमाम जनतेचं आणि मतदारांचं मला मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. 5 वेळेला आमदार करणं हा एक इतिहास रचला आणि या इतिहासाचे साक्षीदार माझे सगळेच मतदार आहेत. त्यांच्या मनातल्या भावना आहेत की विकासाच्या दृष्टीने मी कुठेही कमी पडत नाही, पण आम्हाला कैलासवासी शांताराम भाऊ घोलप यांच्यानंतर कधीही मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रत्येक मतदाराच्या मनात आहे की एकदा मला संधी मिळावी आणि मुरबाड मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र जे तयार आहे ते केवळ मुरबाडसाठी नसावं तर ठाणे जिल्ह्यासाठी असावं आणि त्याचा चांगला पक्षालासुद्धा उपयोग व्हावा, ही भूमिका माझ्या जनतेची आहे. आणि मनापासून मला समाधान वाटते की जनतेने मला 5व्यांदा उमेदवार मिळाली भारतीय जनता पार्टीकडून आणि मला विजयी पण अशा प्रकारचं केलं की संघर्षातून पण एकदम यशस्वीरित्या बाहेर येणं हे सुद्धा कौतुकास्पद आहे. जनतेचं मला मनापासून आभार मानले पाहिजेत. आणि निश्चितपणे जर मंत्रिमंडळाचा काही निर्णय असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितपणे तो एक चांगल्या प्रकारचा विचार असतो आणि केला जातो. त्यामुळे निश्चितपणे तो विचार असेल तर मी स्वागतार्थ त्याचं स्वागत करेन. नाही, मला तशी कधीही आवश्यकता वाटली नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितपणे वरिष्ठांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका असते.